गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉग म्हणजे काहीतरी नवीन असणारच. नवीन म्हणजे आपली भटवाडी साई दर्शनाची पालखी निघते आणि आज ती तुम्हाला दाखवणार आहे. पहिला दिवस आहे. चला फटाफट, ज्यांनी लाईक नाही केला लाईक शेअर सबस्क्राईब फटाफट करा. चलो जय साईनाथ. आणि आता मंदिरातच अजून पालखी जस्ट पालखी वगैरे दाखवतो. अजून निघली नाही. 5चा टाइम होता पण अजून पालखी नाही. 5:30 वाजत आले. स्टार्टिंगला फर्स्ट आहे पालखीचं दर्शन. त्यांचं जेव्हा आता पालखी बाहेर निघेल आणि सर्व गोष्टी तुमच्या तुम्हाला दाखवेल. अजून रस्त्यातून अजून पालखी घेतलं बाहेर काढलं नाही, पालखी बाहेर काढलं काय बाकी गोष्टी होतीलच. पण त्याच्या आधी बाहेर पालखी दाखवून घेतो. रंगीत इथे खूप आहे आणि आपल्याला सोबतीला बटवाडी बीच सोबत एक पालखी पाळणारी आपली पालखी निघाली. बटवाडी साई दर्शन माझं गणपती मंदिराच्या इथे सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या इथेच येत आम्ही. आज भिवंडीचा पहिला स्टॉप आहे. पहिला स्टॉप वर तुम्ही आहे बाई. मी निघालो तुम्ही येता का? चलो शिर्डी. जस्ट आरती वगैरे कम्प्लीट झाले आणि आता जवळपास येथे 6 ते झाले 6 थोडाच वेळात पालखी निघेलच आणि सर्व सुखाचा प्रवासाची वारी आता थोड्याच टायमामध्ये चालू होणार. आपण बघू. मला नक्की जॉईन ब्लॉग मध्ये बनवून सबस्क्राईब करणार. गाईज जस्ट पालखी निघाली आता. आता मंदिरातून बाहेर निघेल. फायनली 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 बटवाडी साई दर्शन. दर वर्षीची याची आपण वाट बघतो. त्या वर्षाला सुरुवात झाली. बटवाडी साई दर्शनाची पालखी निघते आता पालखी. बाकी झालं खायला घ्या. आपल्या बाटवाडी मध्ये आता चाले आणि हे दृश्य पाहण्यासारखं लवकर लवकर लाईक शेअर करा. लवकर लवकर करा. लवकर लाईक शेअर करा. पालखी निघाली फायनली. म्हणजे आपली बटवाडी साई दर्शनाची पालखी. बटवाडी साई दर्शन पालखी सोहळा सुरुवात झाली असणार 2025 मध्ये. आम्ही फटाके देऊन त्याला काढतो. चलो तोच उत्साह आपल्याला पुन्हा बघायला भेटतोय. बटवाडी मध्ये जो उत्साह आपल्याला पाहायला भेटतो. चलो रामनवमीचा सण आला. त्यांचे आकाश फटाके नसेल. हे दृश्य बघा. त्या बटवाडी साई दर्शनाची पालखी आणि भाऊ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. अरे साई दर्शनाची पालखी गर्दी पण खूप आहे भाऊ. मिनी ब्लॉग येतात. मिनी ब्लॉग पण लवकर चेकआउट करायला विसरू नका. चलो काय आणि आता फक्त भटवाडीमध्येच फिरणार आहे पालखी. भटवाडीतून एक भटवाडीचा पूर्ण राऊंड मारणार आणि नंतर पालखी निघणार. तो पण भटवाडीतले अफाट पब्लिक आपण बघू शकता. ओ माय गॉड. साईराम साईराम साईराम. हॅशटॅग भटवाडीची पब्लिक. आपला पहिला कैलासवाडी चौधरी मंडळ आणि लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाबूशेठ साळुंके यांच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्व पदयात्रेचं सहर्ष स्वागत करत आहोत. या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. महिलांची विनंती आहे सावकाशपणे आपण दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. नंतर तिथून पालखी आरती झाल्यानंतर प्रस्थान करणार आहे. याची विशेष नोंद घ्यायची आहे. चालू ठेव. साई बाबा की साईनाथ महाराज की. पालखी सुरुवात आहे मुलुंडकडे जायला. पहिला स्टॉप मुलुंडवर. जस्ट यू कॅन से क्लाउड. कमेंट मध्ये रिया सायरा. हॅलो. सर्व पदयात्रेने एक विनंती आहे. या ठिकाणी ती निघाल्यानंतर आपली पालखी ठाण्यापर्यंत जी जाणार आहे ते पदयात्री आपल्या ठाण्यापर्यंत येणार. त्यांना विनंती आहे सर्व्हिस रोडनेच पालखी काढायची आहे.
आणि जे पालखी आपले पदयात्री पालखी ठाण्यापर्यंत आपली पालखी साई बाबा की आरती एन्जॉय. श्री माझे पंढरपूर साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चक्र भागा बाल कुंडली का जागा कुंडली का जागा बाल कुंडली का जागा याओ याओ गे जण करुणा सॉंग आहे. कॉपीराईट टाकू नका फक्त. बस काय नको, कॉपीराईट नकोय. नाही 2 मोबाईल शूट करतोय या काहीच का बा. आणि इंस्टाग्रामवर मिनी ब्लॉगिंग तो पण बघा. सुरुवात झाली नाचायला. मला भेटली आपण आता साऊथ आपल्याला काही भेट नाही. आला आला राम नवमीचा सण आला जिथे पाहू तिथे तिथे ते सायलीला आला आला राम नवमीचा सण आला तिथे पाहू तिथे तिथे ते रामवाल्यांची जी ताकद असते बघा. हॅलो ऍम्ब्युलन्स आल्या, ऍम्ब्युलन्स एवढी गर्दी असो सावकाश जाऊ द्या ऍम्ब्युलन्स पुढे लावू द्या पहिले म्हणजे बोलतात नाही का, याला बोलतात माणसांची ताकद. आलेल्या सर्व साई भक्तांचं लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष भाऊसाहेब साळुंखे यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. आपले नगरसेवक दीपक भांडे यांच्या वतीने सर्व साई भक्तांचं मनापासून सरचे स्वागत आणि आभार. सलादप्रमाणे याही वर्षी आपल्या काय आता भटवाडीतून पालखी बाहेर निघणार, म्हणजे आता भटवाडी एंड, भटवाडीतून पालखी बाहेर निघते आणि क्लाउड दाखवा नाही, भटवाडीचा क्लाउड निघतो पब्लिक. याला बोलतात भटवाडीचा क्लाउड. काय क्लाउड आहे यार. आणि जस्ट आता पालखी पुढे गेली आणि आपला दरवर्षीचा मित्र आपल्याला भेटलाय साईराम भाऊ. खूप लांबून तो आलाय आपल्यासाठी, आपल्या साई पालखीसाठी, भटवाडी साई दर्शनासाठी कुठून खूप लांबून आलाय. आपल्याला तो थोडीशी माहिती देईल. तू कुठून आलाय भाऊ? तू कुठून आलाय? देवावरून. खूप लांबचा प्रवास त्यांनी गाठलाय आणि ते फक्त भटवाडी साई दर्शनाच्या पालखीसाठी. पटापट लाईक मारा रे, बाकी काही करू नका. बस सबस्क्राईब करा. अकाउंट डिलीट झाले मागच्या वेळेचा. चलो जय साईनाथ. आणि आता आपली पालखी पहिल्या स्टॉपवर पोहोचले. घाटकोपर डेपो आपला पहिला स्टॉप. आणि इथे ना फ्री मध्ये पाणी आणि फ्री मध्ये ज्यूस, आमरस ज्यूस म्हणजे आमरस आणि चिंतामणी ज्यूस सेंट्रल तर्फे हा देण्यात आलाय. बोलतात का कोणातर्फे काय देतात. एक नंबर दिवस होता भाई. आणि आता तुम्हाला सगळ्यांना पालखी दाखवतो. पालखीचं दर्शन जस्ट पाठापाठ क्लाउड भटवाडी साई दर्शनची पालखी. हसते बोलते भाई भटवाडी साई दर्शन वाले, भटवाडी साई दर्शन वाले पब्लिक देखो क्राउड भटवाडी साई दर्शनलाच भेटतो आणि भटवाडी साई दर्शनलाच भेटेल. काय क्राउड आहे यार. फटाफट लाईक नसलं किंवा लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण की आता आपण आपला लाचा हे म्हणजे पहिला स्टॉप भेटणार. लाचा बोलतो पहिला स्टॉप भेटणार आहे मुलींचा. आणि मुलींचा पहिला स्टॉपला आपण थांबणार आहेत. पहिला स्टॉप आपला मुलींचा. चला पार्टी खूप लेट झाले तर वाजलेत पण 9 वाजलेत. तर मग फक्त पळवायला घेतलं पाहिजे. चला